समाजामधली काही लोकं आपल्याबरोबर अत्यंत गोड बोलतात, अत्यंत प्रेमानं बोलतात, अत्यंत चांगले वागतात, पण हीच माणसं कधी-कधी आपला विश्वासघात करतात आणि आपल्याच अडचणीतले निखारे आपल्या सुखांना आग लावण्याचं काम करतात. आता हेच पाहणार आहोत आपण आजच्या या घटनेमधून आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे अगदी पलीकडल्या साईडला, ते म्हणजे बिहारमध्ये. तर बिहार या ठिकाणचा किशनगंज या ठिकाणचं पूरबपाली हा भाग आहे आणि तिथं दिनाजपूर हा रोड आहे आणि या परिसरामध्ये माता गुजरी मेमोरियल मेडिकल कॉलेज आहे, म्हणजे हॉस्पिटल कॉलेज वगैरे ते आहे आणि त्या भागातलं अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत नामवंत असं ते हॉस्पिटल आहे. आता या हॉस्पिटलमध्ये पप्पू गुप्ता नावाचा एक तरुण आहे. तो तरुण प्लंबिंगचं काम करतोय, म्हणजे मिस्त्रीचं काम करतोय, प्लंबिंगचं काम करतोय, जी काही छोटी मोठी चिटुकली कामं असतील तर ती कामं तो करतो आहे आणि या पप्पूचं घर तिथून जवळच आहे आणि त्यामुळे सायकलवरती जाऊन येऊन हे काम करतो आहे. आता याची घरी लाडाची बायको आहे. त्या बायकोचं नाव आहे प्रीती कुमारी आणि पप्पूचं प्रीतीवरती आणि प्रीतीची पप्पूवरती प्रचंड प्रीती होती, प्रचंड माया होती, प्रचंड प्रेम होतं, प्रचंड आपुलकी होती, प्रचंड जिव्हाळा होता, जीवापाड यांचं एकमेकांवर प्रेम होतं. या दोघांचाही सुखाचा संसार चाललेला होता. आता हा जो पप्पू आहे त्या पप्पूला नेहमी वाटायचं की आपण जे काम करतो आहे ते काम हलकं आहे, ते काम हलाखीचं आहे आणि प्लंबिंग या कामामध्ये काही मान मर्यादा मान सन्मान वगैरे मिळत नाही आहे आणि हे काम करताना अगदी चिटुकली इज्जतसुद्धा कुणी देत नाही. त्याच्यामुळे किमान आपण आता काम करतोय, आता आपलं आयुष्य तर याच्यात गेलं, पण आपल्या बायकोनं म्हणजे आपल्या प्रीतीनं अशा पद्धतीनं काम करावं की ज्यामुळे तिला मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, तिला समाजामध्ये ताटमानेनं जगता आलं पाहिजे. आणि यामुळे या पप्पूची इच्छा होती की आपल्या बायकोनं नर्सिंगचा कोर्स करावा आणि नर्स बनावं आणि नर्सिंगचं काम करावं. आता ह्यानं काय केलं, ज्या ठिकाणी तो प्लंबिंगचं काम करत होता त्याच ठिकाणी आपल्या बायकोनं नर्स बनावं याच्यासाठी त्याला म्हणजे अभिमानाची चांगली नोकरी करावी असं त्याला ते वाटत होतं, मनातनं वाटत होतं आणि यामुळं त्यानं बायकोला BSc नर्सिंगचा कोर्स जो आहे त्यासाठी ॲडमिशन घेतलं होतं आणि त्या ॲडमिशन म्हणजे फी वगैरे भरलेली होती आणि बायको जी आहे ती त्यासाठी क्लासला जात होती. म्हणजे बघा, एखादा बाप आपल्या मुलाचं किंवा मुलीचं करिअर व्हावं याच्यासाठी कष्ट करतो, काम करतो, त्याप्रमाणे हा नवरा आपल्या बायकोचं करिअर व्हावं याच्यासाठी तो काम करत होता, कष्ट करत होता आणि तिला सपोर्ट करत होता. तिला जे काय हवं आहे ते सगळं तिला देत होता. आता या कोर्सचं पहिलं वर्ष पूर्ण झालं होतं, दुसरं वर्ष झालेलं होतं आणि आता तिसरं वर्ष चालू होतं आणि ही जी प्रीती आहे तिचा अभ्यास चाललेला होता आणि पप्पूचं काम चाललेलं होतं आणि आता काही दिवसातच प्रीती ही नर्स होणार आणि कामाला सुरुवात करणार आणि हे पप्पूचं स्वप्न जे होतं, नवऱ्याचं स्वप्न जे होतं ते स्वप्न पूर्ण करणार. असं असताना नियतीला मात्र वेगळंच मान्य होतं आणि एक वेगळीच घटना समोर आलेली होती. तर 26 आणि 27 जुलैची जी रात्र आहे त्या रात्री साधारणपणे 10च्या सुमारास म्हणजे 10 सव्वा 10च्या सुमारास पप्पू गुप्ता हा कामावरून त्याची सुट्टी झाली होती. त्यानंतर त्यानं सायकलवरती टांग मारली आणि घराकडे निघाला. आता पूरबपाली जो रोड आहे त्या रोडवरती एक डेअरी फार्म आहे आणि एक डॉक्टरांचं क्लिनिक आहे. आता या रस्त्यानं हा जात होता आणि त्यावेळेस समोरून अचानकपणे एक पांढरी स्कॉर्पिओ आली. त्याच्यामधून काही लोक उतरले, त्यांनी पप्पूला अडवलं, त्याला थांबवलं आणि त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्यानंतर ते निघून गेले. आता इकडं पप्पू जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता, पण तो जिवंत होता. त्यानं आपल्या जवळचा जो फोन आहे त्या फोनवरती बायकोला फोन केला आणि सांगितलं की माझ्यावरती कुणीतरी गोळीबार केलेला आहे आणि तू शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा कोणाला तरी घेऊन लवकरात लवकर ये आणि मला दवाखान्यामध्ये घेऊन जा. आता हे ऐकल्यानंतर त्या बायकोला काही सुचेना, काही कळेना. तिनं शेजारी पाजारी हे सांगितलं, आरडाओरडा केला आणि तात्काळ ती घरातनं निघाली. धावत पळत ती त्या नवऱ्यापाशी आलेली आहे. तोपर्यंत नवरा जो आहे तो बेशुद्ध पडलेला होता. आता त्याची ही अवस्था बघून मग त्या बायकोनं हंबरडा फोडलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी आणि सगळ्यांनी मिळून त्याच हॉस्पिटलमध्ये याला दाखल केलं ज्या हॉस्पिटलमध्ये हा कामाला होता, म्हणजे MGM हॉस्पिटल. तिथं याला दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी सांगितलं की याच्यामध्ये पप्पूचा मृत्यू झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या बायकोला म्हणजे अक्षरशः ती बेशुद्ध पडलेली आहे. डॉक्टरांनी मग किशनगंज पोलीस आहेत त्यांना पण कळवलेलं की बाबा अशा पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे आणि मग डॉक्टर म्हणजे पोलीस जे आहेत ते दवाखान्यामध्ये आलेत. त्यानंतर पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पण गेले, ज्या ठिकाणी हे सगळं घटना घडली त्याच्यावर गोळीबार झाला तिथं पण पोलीस गेलेले आहेत आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता पोलिसांना आणि सगळ्यांनाच प्रश्न होता की या पप्पूची हत्या कोण करेल. म्हणजे हा एकतर प्लंबर आहे आणि एकदम साधी कामं करतो आहे, घरची परिस्थिती सामान्य आहे आणि याची कोणाची दुश्मनी असणार आहे, कोणाशी भांडण असणार आहे.
आणि याला मारण्यासाठी स्कॉर्पिओ घेऊन मारेकरी येतात, गोळ्या मारतात. आता हे काय चाललंय नक्की काही समजत नव्हतं. आता ज्या वेळेस पोलिसांनी याच्या बायकोची चौकशी केली त्यावेळेस ती बायको जी आहे ती बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती, कारण ज्यानं आपल्याला नर्स बनवण्याचा निश्चय केलेला होता आणि ज्यानं आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तो कष्ट करत होता, काम करत होता, एखादा बाप आपल्या मुलासाठी आणि मुलीसाठी जसं करतो तसा हा करीत होता, असा जोडीदार तिला सोडून गेलेला होता. त्यामुळे ती बायको मोठमोठ्यानं रडत होती. पण या सगळ्यामध्ये तिने काही माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये तिनं सांगितलं होतं की यानं तिला फोन केलेला होता आणि फोन केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलो आहोत हे सांगितलं आणि त्यानंतर मी धावत पळत आले. आणि ती सांगत होती की माझ्या नवऱ्याचा स्वभाव आहे ना अत्यंत चांगला आहे, वागायला चांगला आहे, सगळ्या बाबतीत चांगला आहे, याची कोणाबरोबरही दुश्मनी नाही. आणि याचा अर्थ मग जर समजा ही हत्या झाली असेल तर त्यामागे चोरीचा उद्देश वगैरे असेल, कारण कोणाशी दुश्मनी वगैरे असण्याची काही शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही. आता हे बायकोनं सांगितलेलं होतं, पण ती बायको पण ऑलरेडी प्रचंड दुःखी होती आणि त्यामुळे तिच्याकडून सविस्तर माहिती अशी मिळत नव्हती. पण या घटनेमध्ये काही सवाल होते. म्हणजे एक तर सायकल चालवणारा प्लंबर आणि त्याला लुटण्यासाठी चोर जे आहेत ते स्कॉर्पिओ घेऊन येतात. ते का, म्हणजे स्कॉर्पिओ आणायची गरज काय? बरं, आता याच्याकडे काय त्यांना मिळणार आहे? म्हणजे आता हा जो प्लंबर आहे त्याच्याकडे काय पाईप मिळतील, गेट वॉल, निपल, एल्बो, टी, क्रॉस, सॉकेट आणि काय रेड्युसर किंवा क्लिप वगैरे किंवा टेपलोन टेप वगैरे किंवा प्लग वगैरे असलं काहीतरी ते मिळणार. आता एवढ्यासाठी कोणी गोळीबार करेल का? किंवा एवढ्यासाठी कशाला मारतील त्याला? दुसरी गोष्ट की मारेकऱ्यांनी गोळीबार केला, पण नुसता गोळीबार केलेला नाही तर याला चाकून सुद्धा मारण्यात आलेला आहे. एकतर आता एवढ्या गोळ्या झाडल्या त्याच्यावर, त्याला ठार मारले, तरीसुद्धा मग चाकू मारायची काय गरज होती? हे एक कोडं होतं की पिस्तूलने पण मारलं आणि चाकूनं पण मारलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही होती की याच्यामध्ये काही चोरी झालेलीच नव्हती. आता हे सगळं तर एका बाजूला प्रश्न होतेच, पण अजून एक प्रश्न पोलिसांच्या समोर होता आणि ते म्हणजे हा जो पती आहे किंवा हा जो पप्पू आहे त्या पप्पूची बायको जी रडत होती ती रडते कमी पण नाटकं जास्त करत होती. आणि ओव्हर तिचं म्हणजे काय म्हणतात ना त्याला की म्हणजे नॅचरल रडणं आणि रडण्याचं नाटक करणं याच्यामध्ये फरक. किंवा ती बेशुद्ध पडते, मोठमोठ्याने आरडाओरडा करते, ऊर बडवत रडते आहे आणि बळजबरीनं रडते, नाटक करते रडण्याचं, हे पोलिसांच्या लक्षात येत होतं. त्यामुळे पोलिसांनी विचार केला, अरे ही जास्त नाटक करताना दिसते, हिथंच काहीतरी महत्त्वाचा विषय असेल. आणि त्यामुळे पोलिसांनी म्हटले हिच्यापासूनच आपण तपासाला सुरुवात करायची. आणि मग पोलिसांनी ज्याची हत्या झाली तो पप्पू आणि त्याची बायको या दोघांच्याही मोबाईलचं CDR काढायला सुरुवात केली. आता याच वेळी परिसरामधले जे CCTV फुटेज होते, म्हणजे CCTV होते ते तपासले, त्याच्यातले फुटेज जे आहेत ते पाहिले. आता याच्यामध्ये एक स्कॉर्पिओ दिसत होती आणि मग पोलिसांनी काय केलं, त्या स्कॉर्पिओला झूम केलं, त्यानंतर मग तिचा नंबर ट्रेस केला, त्या नंबरवरून ती कोणाची आहे मग तिचा मालक शोधला, त्या मालकापर्यंत पोलीस पोहोचले. मग त्या मालकानं सांगितलं की ही जी गाडी आहे ती गाडी मी एकाला भाड्यानं दिली होती, त्याचं नाव आहे राजू. आता मग नंतर पोलीस त्या राजूचा पत्ता वगैरे घेतला, नाव वगैरे सगळं घेतलं आणि त्या राजूपर्यंत पोहोचले. आता या ठिकाणी पहिला धक्का बसला होता आणि तो म्हणजे हा राजू जो आहे तो राजू दुसरा तिसरा कोणी नव्हता तर पप्पूचा धाकटा भाऊ होता. म्हणजे ही जी स्कॉर्पिओ आहे ती घेऊन आला होता तो धाकटा भाऊ होता, म्हणजे गोळीबार करणारा धाकटा भाऊ होता. म्हणजे धाकट्या सख्या भावानं मोठ्या भावाला गोळीबार करून त्याला ठार मारलेलं होतं. ही गोष्ट समोर आलेली होती. पण या धक्क्यापेक्षाही महत्त्वाचा धक्का नंतर बसला, तो म्हणजे या हत्याकांडाची जी मामा होती, मामा म्हणजे मास्टर माइंड जी होती ती त्या पप्पूची प्राणप्रिय बायको होती, जिच्यासाठी यानं एवढं सगळं केलं होतं. तीच बायको जी मोठमोठ्याने रडत होती, बेशुद्ध पडत होती आणि तिनंच हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं होतं. आता या मामाला म्हणजेच या बायकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ते अगोदर तो राजू जो आहे त्याला ताब्यात घेतलं आणि ह्या बायकोचा जो CDR होता तो म्हणजे मोबाईलचा CDR जो आहे मोबाईल नंबरचा तो काढला. आता यावेळेस लक्षात आलं की हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी आणि ही जी पतिव्रता नारी आहे किंवा अबला नारी आहे त्या नारीच्या सतत संपर्कात होते. म्हणजे खून करण्याच्या अगोदर आणि खून झाल्यानंतर पण हे तिच्या संपर्कामध्ये होते आणि आपल्या पतीला मारण्याच्या सूचना ही त्या अबला नारी त्यांना देत होती. आता एवढंच नाही तर या अबला नारीनं त्या मारेकऱ्यांना 1 लाख रुपयांची सुपारी ठरवलेली होती. आणि एवढंच नव्हे तर त्यांना 20,000 रुपये दिले होते आणि सगळे डिटेलिंग त्यांच्यासाठी केलेली होती.
आता या घटनेमध्ये काही धक्कादायक खुलासे मग नंतर समोर आलेले होते. आता ह्याची नक्की घटना काय घडली बघा. पप्पू आणि त्याची बायको प्रीती म्हणजे पी ह्यांचा सुखी संसार चाललेला होता आणि पतीनं पत्नीला नर्सिंग कोर्सला प्रोत्साहन वगैरे दिलेलं होतं आणि ती नियमित क्लासला जात होती. आता या काळामध्ये याचा धाकटा भाऊ आणि हिचा दीर म्हणजे पप्पूचा सख्खा लहान भाऊ तो राजू कधीकधी हिच्याकडे यायचा किंवा कधीकधी ह्या प्रीतीला सोडवायला तो त्या कॉलेजमध्ये जायचा. आता भावाच्या माघारी अनेकदा हा घरी पण यायचा आणि हळूहळू काय झालं की हा धाकटा दीर आणि ही या दोघांच्यामध्ये प्रीतीचं झुळझुळ पाणी या दीराच्या शेतातनं व्हायला लागलं होतं आणि या पाण्यामध्ये मग यांच्या अनैतिक संबंधांचे किडे वळवळ करायला लागलेले होते आणि मग दीर भाऊजाईंचं हे जे प्रकरण आहे ते प्रकरण सुरू झालेलं होतं आणि पाठीमागच्या 3-4 वर्षापासून हे सगळं प्रकरण चाललेलं होतं आणि हा सगळा प्रकार जो आहे तो घरातला होता आणि त्यामुळे या गोष्टी बाहेर कुठं वाच्यता होत नव्हती आणि समजा तो दीर जो आहे तो घरी आला तरी पण कोणाला संशय येण्याचं काही कारण नव्हतं कारण ते भावाचं घर होतं. त्याच्यामुळे असं कोणतंच म्हणजे कोणाच्या मनात शंका नव्हती काय नव्हती आणि पती कामावरती जायचा आणि त्याच्यानंतर दीर नियमितपणे घरी यायचा आणि अशा पद्धतीनं हे सगळं प्रकार चाललेला होता. पण एकदा अचानकपणे पती जो आहे तो मध्येच घरी आल्यानंतर त्यानं हे प्रीतीचं झुळझुळ पाणी जे आहे आणि वाऱ्यांची मंजूळ गाणी जी आहेत ते सगळं ऐकलं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग त्यानं हा पाण्याचा बांध वगैरे फोडला वाहतं पाणी बंद वगैरे केलं आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर यांचं शेत जे आहे ते कोमेजून जायला लागलं होतं. आता या नवऱ्यानं त्यांना तंबी दिलेली होती परत भेटायचं नाही आणि अशा पद्धतीनं हे सगळं हे करायचं नाही आणि आता हा जो पती आहे त्याला दुसरा पर्याय पण नव्हता म्हणजे फक्त आता हा जो विषय आहे तो बाहेर कोणाला बोलू शकत नव्हता कुणाच्या विरोधात आरडाओरडा करू शकत नव्हता कारण सगळं आपलेच जात होते आपलेच होते ते घरातला सगळा मामला होता. पण आता पती बायकोवरती आणि त्या भावावरती लक्ष ठेवायला लागलेला होता आणि या सगळ्यांमुळे ह्या दोघांना तो नवरा जो आहे तो अडथळा वाटायला लागलेला होता आणि त्यामुळे या प्रीतीनं आणि राजूनं पळून जाण्याचा विचार केलेला होता पळून जाण्याचा प्रयत्न केलेला होता पण याच्यामध्ये ते सफल झालेले नाहीत आणि म्हणून यांनी त्या पप्पूला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतलेला होता. जो त्या बायकोच्या भल्याचा विचार करत होता जो त्या बायकोला प्रोत्साहन देत होता त्यालाच संपवण्याचा निर्णय त्या बायकोनं आणि त्याच्याच सख्ख्या धाकट्या भावानं घेतलेला होता. आता इकडं हत्येचा प्लॅन चाललेला होता आणि तिकडं पप्पूला वाटत होतं की आता आपली बायको आणि आपला भाऊ हे दोघं सुधारलेले आहेत पण तसं झालेलं नव्हतं. या प्रीतीनं राजूला सुपारी किलर शोधायला सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे मग गोपाळपूर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये काही सुपारी किलर होते त्या सुपारी किलरांना बोलवण्यात आलं त्यांच्याशी मीटिंग झाली आणि 1 लाखाची सुपारी ठरली आणि 20,000 रुपये ॲडव्हान्स देण्यात आलेले होते. कट शिजलेला होता आणि इकडं पप्पू जो आहे तो कामावरती गेलेला होता आणि तो कामावरती गेल्यानंतर या प्रीतीनं सगळ्या डिटेल्स या आपल्या प्रियकराला म्हणजेच आपल्या धाकट्या दिराला म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या धाकट्या भावाला देत होती आणि तिनं सांगितलेलं की हा किती वाजता कामावरती गेला आहे त्याच्यानंतर माघारी कधी येतो आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलेलं होतं. आता हा राजू गुप्ता जो आहे म्हणजे याचा धाकटा भाऊ जो आहे तर त्यानं काय केलं एक स्कॉर्पिओ भाड्यानं घेतली आणि मारेकरी जो आहे त्यातला मुख्य मारेकरी होता सूरजकुमार पासवान आणि इतर 2 जण होते. तर हे आणि गाडी चालवणारा ड्रायव्हर हे सगळे मिळून ज्या दिवशी त्याला मारायचं होतं त्या दिवशी साधारण 4च्या सुमारास हे किशनगंजच्या दिशेनं निघालेले होते आणि रात्री 9 वाजता ते किशनगंजच्या भागामध्ये आले होते आणि 10-10:15 वाजता हा जो आहे तो घरी निघतो हे यांना माहीत होतं. आता काही वेळ त्या ठिकाणी थांबले आणि रात्रीच्या साधारण 10च्या सुमारास पप्पू जो आहे तो घराकडे निघाला होता आणि त्यावेळेस मग आता यानं घराकडे निघताना पप्पूनं आपल्या बायकोला फोन लावला आणि तिला सांगितलं की मी निघालो आहे. आता त्याला हे माहीत नव्हतं की आपण जिला फोन लावला आहे ती आता आपली बायको नाही आहे ती आपला यमराज आहे आपण आपल्या मृत्यूशी बोलतो आहोत आणि पती जो आहे तो कामावरून निघाला आणि हे पत्नीला कळल्यानंतर त्या पत्नीनं मग तिच्या प्रियकराला फोन लावला आणि सांगितलं की आता तो तिथून निघालेला आहे तुम्ही आता त्याचं काम तमाम करून टाका आणि मारेकरी जे आहेत ते मग दबा धरून बसलेले आहेत आणि आता पप्पू जो आहे तो सायकलवरती आला या मंडळीने त्याला थांबवलं त्याच्यावरती गोळीबार केला रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो पडला आणि आता रात्रीची वेळ होती अंधारामध्ये पडलेला त्याचा आवाज बंद झालेला मारेकऱ्यांना वाटलं तो मेला आणि त्यामुळे मारेकरी तिथून गाडीमध्ये बसले आणि तिथून निघाले. आता
इकडं पप्पू जो आहे तो जिवंत होता, तो विवळत म्हणजे आता लोक गेल्यानंतर त्याला ते जे दुःखत होतं त्यामुळे तो विवळायला लागला आणि त्यानं आपल्या बायकोला परत फोन लावला आणि तिला सांगितलं की माझ्यावरती कुणीतरी गोळीबार केलेला आहे, मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलो आहे आणि लवकरात लवकर कुणाला तरी घेऊन ये आणि मला लवकरच दवाखान्यात घेऊन जा. आता पप्पूला वाटत होतं की आपली बायको येईल आणि आपल्याला वाचवेल, पण त्याला माहीत नव्हतं की आपण आपल्या मृत्यूशी बोलत आहोत. आणि हे प्रीतीनं ऐकलं, त्या बायकोनं ऐकलं आणि अजूनही हा बाबा जिवंत आहे. आणि मग तिनं काय केलं, नवऱ्याचा फोन झाला, त्याला म्हटले मी आले लगेच येते. आणि तिनं मारेकऱ्यांना फोन लावला आणि सांगितलं मी तुम्हाला त्याला ठार मारायचे पैसे दिले होते आणि तुम्ही त्याला मारलेलं नाही आहे, तो अजूनही जिवंत आहे, त्यानं मला फोन केला आहे. याचा अर्थ त्याला जर दवाखान्यात नेलं तर तो वाचेल, जगेल आणि पुन्हा आमच्यामध्ये अडथळा होईल. मी तुम्हाला पैसे दिलेला आहे, मला आता तिथं पोहोचायला लागेल, पण मी पोहोचायच्या आत माझा नवरा मेला पाहिजे, त्याला ठार मारा आणि हा आदेश दिला नाही तर मी तुम्हाला पुरलेले पैसे देणार नाही. आणि आता हे सगळं त्या बाईनं आपल्या प्रियकराला आणि त्या मारेकरांना सांगितल्यावरती मग त्यांची जी गाडी होती माघारी निघालेली, ती गाडी परत माघारी फिरली आणि तो जखमी झालेला पती होता त्याच्यापाशी आली. आता इकडं हा पडलेला होता, त्यानं समोरून लाईट वगैरे गाडी वगैरे बघितली. आता त्याला वाटलं आपली बायको आली आहे, आपल्याला वाचवायला आलेली आहे. मोठ्या आशेनं तो आता तिच्याकडे बघत होता, त्या गाडीकडे बघत होता, पण ती मगाचीच गाडी होती. त्याच मारेकरी जे आहेत त्यातनं उतरले, याच्याकडे आले, त्यांनी गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला, पण यांच्याकडच्या गोळ्या संपलेल्या होत्या. त्यावेळेस मग त्या मारेकरांनी त्यांच्याकडचे जे चाकू होते ते काढले आणि तो असहाय्य असा जो पप्पू होता त्या पप्पूला त्यांनी तिथं ठार मारलं आणि तिथून निघून गेले. त्यानंतर मग या मंडळींनी त्या पतिव्रता नारीला फोन लावला आणि सांगितलं आनंदाची बातमी आहे की त्याला आता आम्ही कायमचं संपवलेलं आहे. त्यानंतर ही अबला नारी मग मोठमोठ्याने ओरडायला लागली, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं आणि मग त्यांना घेऊन ती नवऱ्याला वाचवायला आली, धावत पळत आली आणि नंतर त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं, पण त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे ऐकल्यानंतर मग तिला प्रचंड मोठा धक्का बसला, ती बेशुद्ध पडली, जोरजोराने ओरडत होती, रडत होती. पण पोलिसांनी तिचं हे सगळी नौटंकी जी आहे ती बाहेर काढली आणि या हत्याकांडाचा पर्दाफाश केलेला आहे. आता या ठिकाणी एक हत्या झाली, पण ती हत्या एका व्यक्तीची नाही आहे, ती हत्या झालेली आहे नात्यांची, ती हत्या झालेली आहे विश्वासाची. आणि पोलिसांनी ही जी अबला नारी आहे, त्यानंतर तिचा छोटा दीर आहे आणि एक सुपारी किलर यांना ताब्यात घेतलेलं होतं. उरलेले 3 जे आहेत ते फरार झालेले होते आणि या सगळ्या घटनेचा अजून तपास चाललेला होता. काहीतरी नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? कायम लक्षात ठेवा, ज्यांनी आपल्याला पाठीमागं कधीतरी दगा दिलेला असेल किंवा विश्वासघात केलेला असेल, अशा लोकांवरती भविष्यामध्ये कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा किंवा फायदा करून घ्या, पण डोळे उघडे ठेवून संपर्कामध्ये राहा. दुसरी गोष्ट, आपण ज्यांना साथ देतोय, आपण ज्यांना सपोर्ट करतोय, आपण ज्यांच्यासाठी कष्ट करतोय, त्या लोकांना याची जाणीव असेल तरच अशा लोकांसाठी आपण काम करावं, कष्ट करावं. पण जर ही मंडळी त्या गोष्टीचं चीज करणार नसतील तर मात्र अशा लोकांना आपल्या जीवनातनं दूर करावं किंवा यांच्यापासून आपण दूर व्हावं. आणि विनाकारणच नालायक लोकांसाठी, चुकीच्या लोकांसाठी स्वतःचा वेळ, स्वतःचा पैसा, स्वतःचा कष्ट हे वाया घालवू नका. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.